ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं। ब्रह्मविद्याप्रदायकं साकर्यवंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् परब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 91 काढा। ग्रंथाचं पान नंबर 91। आवाज येतोय का? ओम नमः शिवाय। आपण काल स्थूल देहाची पंचीकृत 25 तत्वे समजून घेण्याचे कोष्टक क्रमांक 2 बघितलं। ही आपलं सुरू आहे। पृथ्वीचे तत्व आपण बघितले। पृथ्वीचं पंचीकरण कसं झालं? पृथ्वी भूतान एक अष्टमांश भाग आपला स्वतःचा अर्धा भाग अस्ती हे स्वतःकडे ठेवून घेऊन उरलेल्या अर्ध्या भागाचे 4 हिस्से केले। म्हणजे एक अष्टमांश भाग सर्व राहिलेल्या भूतांना दिला। म्हणजे जलाला, तेजाला, वायूला आणि आकाशाला। आणि ही कसा दिला आणि ही दिल्यानंतर मिश्रण झाल्यानंतर काय निर्माण झालं? जेव्हा पृथ्वीनं एक अष्टमांश भाग जलाला दिला तेव्हा शोणित उत्पन्न झालं, निर्माण झालं। पृथ्वीनं तेजाला एक अष्टमांश भाग दिला तेव्हा आलस्य निर्माण झालं। पृथ्वीनं वायूला एक अष्टमांश भाग जेव्हा दिला तेव्हा संकोचन उत्पन्न झालं आणि एक अष्टमांश भाग आकाशाला दिला तेव्हा कट्याकाश उत्पन्न झालं। ही आपण पृथ्वीचं पंचीकरण झालेलं काल बघितलं आहे। विषय थोडा अवघड आहे, पण इथं दृष्टांत पण देता येत नाहीत। कशात काय मिसळण काय तयार झालं ही पाठच करावं लागते। म्हणून ओम नमः शिवाय। ताई तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन। आता जॉईन झाले। ओम नमः काय शिवाय। ऐकू बी नाही तर इथं बोर गेलेत बघा घराजवळच्या काय काय ऐकू नाही। जेवढं ऐकू येईल तेवढं ऐकते आता। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तर आता जलाचं पंचीकरण आपल्याला बघायचंय। परंतु पृथ्वीनं जेव्हा आपला एक अष्टमांश भाग जलाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं ही लक्षात यायला पाहिजे। थोडं अवघड आहे पण येते लक्षात। काय उत्पन्न काय? ओम नमः शिवाय। हां ओम नमः शिवाय। हां शोणी तयार झाली। शोणी शोणी म्हणजे कशाला म्हणजे रक्त। शोणी म्हणजे रक्त। शोणित शोणी नाही। असं आहे का? हा शोणित तयार। शोणित तयार झालं। पृथ्वीनं एक अष्टमांश भाग जेव्हा वायूला दिला
तेव्हा काय तयार झालं? बुरांडेताई सांगा. कोष्टक समोर ठेवायचं, सगळं लक्षात येते. कोष्टक समोर ठेवा. वायूला दिल्यास संकोचन तयार झाले. हां, संकोचन तयार झालं. पृथ्वीने जेव्हा एक अष्टमांश भाग तेजाला दिला तेव्हा काय तयार झालं मंगलताई? ओम नमः शिवाय. हं? कट्याकाश कट्याकाश ओम नमः शिवाय. आकाश. म्यूट करा. ओम नमः शिवाय. नंदा काकी काय तयार झालं तेजाला दिला तेव्हा? ओम ओम नमः शिवाय. हां आलस्य तयार झालं ताई. ओम नमः हां शिवाय. आलस्य तयार झालं. मीठ उघडलं नव्हतं. आलस्य तयार झालं. आलस्य तयार झालं. आणि जेव्हा आकाशाला दिला तेव्हा कट्टे आकाश तयार झालेलं आहे मंगलस्वामी. आकाशाला दिल्यावर कट्टे आकाश तयार झालं, तेजाला दिल्यावर आलस्य तयार झालेलं आहे. तर आता पृथ्वीनं जेव्हा आपला एक अष्टमांश भाग तेजाला दिला तेव्हा इथं तेजाचा कोणता भाग आहे, आलस्य ह्याच्यामध्ये तेजाचा कोणता भाग आहे हे थोडंसं लक्षात यायला पाहिजे, म्हणजे लवकर कळतं. तर तेजाचा भाग म्हणजे पृथ्वीचा भाग जडत्व आहे आणि गरमीच्या दिवसात आळस येतो, म्हणजे तेजाचं तिथं तेजाचं आणि ते दोन्हीचं मिक्स झालेलं आहे. तर आता जलाचं तत्व आलं काही लक्षात? आपल्याला फक्त कशात काय मिसळल्यावर काय होतं ही बघायचं आहे. तर आता जलाचं पंचीकरण कसं झालं? जलभूतानं आपला एक अष्टमांश भाग एक अष्टमांश भाग बाकीच्या भूतांना दिला तेव्हा काय उत्पन्न झालं हे आपल्याला आता बघायचं आहे. तर काल कट्टे आकाशाचं विचारलं होतं तुम्ही शिकेताई. तर कट्टे आकाश कसं उत्पन्न झालं सांगा? ओम नमः शिवाय. कट्टे आकाश कसं उत्पन्न झालं? हां लक्षात आलं नाही म्हणलं काल ताई. ओम नमः. कुणाच्या लक्षात आले? नंदा काकी आलं का लक्षात? कट्टे आकाश. ओम नमः शिवाय. हां पृथ्वीचा जो कठीण भाग आहे मूळ ते आकाशात साठवला जातो. आकाशात आणि हे आकाशाचं तत्व असल्यामुळे त्या काय पृथ्वीचा ते पृथ्वीचा जो कठीण भाग आहे मूळ तो ते पृथ्वी मला सांगता येईना नीट. ओम आणि मला नीट सांगता येईना, कळालं पण सांगता येईना. ओम नमः शिवाय. मंगेताई आहेत का मंगेताई? पृथ्वीचा जो पृथ्वीत उत्पन्न झालेलं अन्न आपण खातो आणि ते अन्न खाल्ल्यानंतर ते अन्नाचं पचन झाल्यानंतर जो निरुपयोगी मल जो असतो तो कमरामध्ये पोकळी असते. आकाश कशाला म्हणतात? तर पोकळीलाच आकाश म्हणतात. जेवढी पोकळी आहे तेवढा आकाश आहे. ही बाहेरसुद्धा जी पोकळी आहे त्याला महद आकाश असं म्हणतात. मग आपल्या शरीरातली पोकळीसुद्धा कट्टे आकाश, उदर आकाश, हृदय आकाश, कंठ आकाश, शिर आकाश. आकाश म्हणलं की पोकळीच आली. मग कमराच्या मधी पोकळी आहे आणि पोकळी म्हणजे आकाश आणि कट्ट्या म्हणजे कंबर, म्हणजे कट्टे आकाश म्हणजे कमरातली पोकळी. मग कमरातल्या पोकळीमध्ये पृथ्वीचा जो भाग आहे मल ही साठला जातो, त्याला काय म्हणतात? कट्टे आकाश. मल साठला जातो म्हणून रात्री तुम्हाला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हेच व्यवस्थित नाही म्हणजे असं रात्री म्हणलं होतं पण वेळ संपला होता ना. आता पूर्णच ह्याच्यात हे आहे ना ह्याच्यामध्ये कोष्टकामधलं लक्षात येईना का तुमच्या? आहे पण लक्षात नाही होत. ह्याच्यात दिलेलं कळण्यासारखं सांगायला तुम्हाला कळावं म्हणून, लक्षात यावं म्हणून. तर मग लिहा पृथ्वीचं, घ्या लिहून. पृथ्वीचं
पृथ्वीनं 1/8 भाग जलाला दिला. पृथ्वीनं 1/8 भाग जलाला दिला. तेव्हा शोणित निर्माण झालं. शोणित कंसात रक्त घ्या. शोणित म्हणजेच रक्त. पृथ्वीनं आपला स्वतःचा 1/8 भाग जलाला दिला. तेव्हा शोणित निर्माण झालं. पृथ्वी कुठं कुठं लाल असते. पृथ्वी कुठं कुठं काही ठिकाणी किंवा कुठं कुठं, सगळीकडे नसते पृथ्वी लाल, पण कुठं कुठं असते. काही ठिकाणी पृथ्वी दुसरं सांगायला का? नाही, हीच सांगायला ना, पृथ्वीच शोणितच. पृथ्वी काही ठिकाणी लाल असते. म्हणून रक्त लाल असतं. म्हणून रक्त लाल असतं. पृथ्वीचा 1/8 भाग पृथ्वीचा 1/8 भाग जलाला दिल्यामुळे जल द्रवीभूत असल्यामुळे, द्रवीभूत म्हणजे पातळ, जल द्रवीभूत असल्यामुळे रक्त पातळ असतं. झालं, ह्या पृथ्वीचं झालं. वाचून दाखवा आता. ओम नमः शिवाय वाचून दाखवू का? दाखवा. पृथ्वी ओम नमः शिवाय. पृथ्वीने 1/8 भाग जलाला दिला. तेव्हा शोणित म्हणजे रक्त निर्माण झालं. पृथ्वी कुठे कुठे लाल काही ठिकाणी लाल असते, म्हणून रक्त लाल असतं. पृथ्वीचा 1/8 भाग जलाला दिल्यामुळे जल द्रवीभूत असल्यामुळे रक्त पातळ असते. अगदी बरोबर लिहिलं. असंच लिहिलं का सगळ्यांनी? ओम नमः शिवाय. ब्रांडे ताई लिहिलं का? ते रक्त लाल असते. पृथ्वीचा 1/8 भाग त्याच्या पुढचे राहिलेले जलाला दिल्यामुळे जल द्रवीभूत असतं का नाही? जल पातळ असतं. जल म्हणजे पाणी. तर जलाला दिल्यामुळे जल द्रवीभूत असल्यामुळे रक्त पातळ असतं, द्रवीभूत असतं. वाचून दाखवू का ताई? हो. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. पृथ्वीचा 1/8 भाग जलाला दिला तेव्हा शोणित कंसात रक्त निर्माण झाला. पृथ्वी कुठे कुठे लाल असते, म्हणून रक्त लाल असतं. पृथ्वीचा 1/8 भाग जलाला दिल्यामुळे जल द्रवीभूत असल्यामुळे रक्त पातळ असते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इथं जलाचं आणि पृथ्वीचं दोन्हीचाही अंश त्याच्यामध्ये आला. झालं हे. आता पृथ्वीनं 1/8 भाग तेजाला दिला. पृथ्वीनं तेजाचं लिहा. जल
ही झालं. आता तेजाचं आलस्य कसं निर्माण झालं. पृथ्वीनं एक अष्टमांश भाग तेजाला दिला तेव्हा आलस्य निर्माण झालं. आळस पृथ्वीप्रमाणे आळसामध्ये जडता असते. पृथ्वी जशी जड आहे ना, तसं आळस आल्यावर माणसाला उठू वाटत नाही. उठानं गेलं तर आपण काय म्हणतो की ती आळशी उठके. मग जसं पृथ्वीमध्ये जडता आहे तशी आळसामध्ये सुद्धा जडता असते. ही पृथ्वीचा गुण आहे. एवढं मोठं लिहायचं नाही, पण सांगायला मी समजून तुम्हाला. काय लिहिलं सांगा, त्याच्या पुढचं सांगते मी आता. ओम नमः शिवाय. अष्टमांश भाग तेजाला दिला तेव्हा आलस्य निर्माण झाले. ओम नमः शिवाय. हां, तर पृथ्वीचा गुण जड. पृथ्वीचा गुण जडत्व आहे. आणि ही तेजाबरोबर मिसळा. त्यामुळे तेजाबरोबर मिसळल्यामुळे तेज ही गरम असतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे गरमीच्या दिवसात आळस जास्त येतो. एवढंच. वाचून दाखवा एक जण कोणीतरी. ओम नमः शिवाय. काकी वाचा. आलस्य कसं निर्माण झालं. ओम नमः शिवाय. हां, पृथ्वीने एक अक्षय भाग तेजाला दिला तेव्हा आलस्य निर्माण झालं. पृथ्वीचा गुण जडत्व आहे. हे तेजाबरोबर मिसळल्यामुळे तेज हे गरम असतं. गरमीच्या दिवसात आपल्याला आळस होतो. आळस म्हणून हे तेज जास्त येतो. आलस्य येतो. आळस जास्त येतो. कशासाठी मी आळस जास्त मीनाताई कसं लिहिलं. माझं नाही आलं तसं. ते पृथ्वी जड असल्यामुळे हं. आलस्य निर्माण होतो. हं. पृथ्वीचा हे राहिलंय माझं लिहायचं. बरोबर लिहिलं. पृथ्वी जड असल्यामुळे आळस निर्माण होतं. एवढं बरोबर लिहिलं ना. पुढचं राहिले का. हा. जडत्व आल्यामुळे ते राहिले माझं. पृथ्वी जड असल्यामुळे, जडता असल्यामुळे हां. आणि तेज म्हणजे अग्नी. म्हणजे तेजामध्ये उष्णता असल्यामुळे, तेजामुळे उष्णता असते. जयश्रीताई म्यूट करा. जयश्रीताई म्यूट करा. ओम नमः शिवाय. तर सांगू का मी तेजाचा आलस्य निर्माण. ओम नमः शिवाय. तेजामध्ये उष्णता असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये म्हणजे उष्णतेच्या दिवसामध्ये आळस जास्त येतो. उष्णतेच्या दिवसामध्ये आळस जास्त येतो. जडत्व येतं म्हणजे आळस येतो. झालं का मीनाताई. हो. सांगा बरं. पृथ्वीचा तेजात मिसळल्यामुळे पृथ्वीला जडत्व आल्यामुळे तेजाला उष्णता असल्यामुळे उन्हाळ्यात जडत्व जास्त येतं. आळस जास्त येतो. आळस्य. आलस्य. हां, आळस जास्त येतो. पृथ्वी आधीचीच जड आहे. सांगू का. पृथ्वी आधीचीच जड आहे. ओम नमः शिवाय. पृथ्वीला जडत्व आलेलं नाही तर पृथ्वी जडच आहे आधीचीच. पृथ्वी मूळची जडच आहे. तिला जडत्व पुन्हा आलेलं नाही. हां, सांगा ताई. जयश्रीताई बोला.
कसं लिहिलं? ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. आलस्य कसा निर्माण झाला? पृथ्वीने एक अष्टमांश भाग तेजाला दिला तेव्हा आळस निर्माण झाला. पृथ्वीचा गुण जड आहे, पण तेजाबरोबर मिसळल्यामुळे तेज गरम असतो. उष्णतेच्या दिवसामध्ये आळस जास्त येतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बरोबर लिहिलं. आता संकोचन. संकोचन म्हणजे आकडणे. आकडणे कसं? आपण पाय आकडतो किंवा कासव बघा तुम्ही. काही धोक्याचा संदेश आला की आपले सगळे पाय मध्ये आकडून घेतो. किंवा लाजाळूचं झाडसुद्धा असतं, त्याला स्पर्श झाला की ते आकडून घेतं. त्याला संकोचन असं म्हणतात. तर पृथ्वीनं एक अष्टमांश भाग वायूला दिल्यामुळे संकोचन उत्पन्न झालं, संकोचन निर्माण झालं. एवढंच आहे, संकोचन निर्माण झालं. पृथ्वी जड आहे, थंडीच्या दिवसात आकडते, ही लिहून घेऊ नका, सांगायला तुम्हाला. पृथ्वी जड आहे, थंडीच्या दिवसात पृथ्वी आकडते. तिचा जडत्व ही गुणच आहे पृथ्वीचा. पण संकोचन ही तत्व वायूचं सांगितले, वायूमध्ये मिक्स झाली म्हणून वायूचं सांगितलं. ह्या गोष्ट क्रमांक 2 संकोचन तत्व ही वायूचं सांगितलं आहे. ओम नमः शिवाय काय लिहिलं? संकोचन म्हणजे काय? संकोचन कसं निर्माण झालं? पृथ्वीने एक अष्टमांश भाग वायूला दिल्यामुळे संकोचन निर्माण झालं. बरोबर आहे, हीच आपल्याला कळवून घ्यायचंय. पुढचं घ्या. पृथ्वीनं एक अष्टमांश भाग आकाशाला दिल्यामुळे कटे आकाश निर्माण झालं. पृथ्वीने एक अष्टमांश भाग आकाशाला दिल्यामुळे कटे आकाश निर्माण झालं. पृथ्वीचा जो भाग मळ, पृथ्वीचा भाग आहे मळ, ही कमरेच्या पोकळीमध्ये घ्या लिहून, लक्षात येते. कमरेच्या पोकळीमध्ये पहिल्यापासून सांगा ना. हे लिहिले आकाश कटाकाश निर्माण झाले इथपर्यंत लिहिले. काय लिहिलं? सुरुवातीपासून सांगा. कटे आकाश. पृथ्वीत एक अष्टमांश भाग आकाशाला दिल्यामुळे कटे आकाश निर्माण झाले, एवढंच लिहिले. कटे आकाश निर्माण झाले. तर पृथ्वीचा भाग मळ, कमरेच्या पोकळीमध्ये कंसात आकाशल्या, कमरेच्या पोकळीमध्ये म्हणजेच आकाशामध्ये, कमरामध्ये जी पोकळी आहे तीच आकाश असतं. कमरेच्या पोकळीमध्ये साठला जातो, त्यालाच कटे आकाश असं म्हणतात. सांगा.
मंगलस्वामी लिहिलं का? मंगलताई स्वामी. लिहिलं. ओम नमः शिवाय. हां सांगा ना. लिहिलं. काय लिहिलं? पृथ्वी कशाच पृथ्वीचा भाग मग कमरेच्या पोकळीमध्ये म्हणजे आकाश साठला जातो, त्याला कट्याकाश म्हणतात. हां. ओम नमः शिवाय. मंगेताई कसं लिहिलं? नमः शिवाय. हां. पृथ्वीने भाग आकाशाला भाग मळ तो कमरेच्या पोकळीमध्ये म्हणजे आकाश साठला जातो, त्याला कट्याकाश म्हणतात. हां, त्याला कट्याकाश म्हणतात. ऐका ना, इथून लिहून दिलं ना तुम्ही? आवाज येणं काय तुमचा? काय म्हणायला लक्षात येणं. लिहून दिलं ना आता तुम्ही? हां. तुम्ही काही दिलं का हो? म्हटलं जॉईन व्हायला उशीर झालता जरा. नाही, ही पृथ्वीचंच तेवढं लिहून दिलेलं आहे. सांगायला तुम्हाला जॉईन म्हणून मला आधी काही दिलं का लिहून? ओम नमः शिवाय. आता आपण जलाचं बघू. जलाचं पंचीकरण कसं झालं? वाचा ताई पुढचं. ओम नमः शिवाय. हां. जलाचा मुख्य अर्धा भाग वीर्य आहे. याचे कारण जल असे पांढरे असून वृक्षाधिकास उत्पन्न करते, तसेच वीर्य ही पांढरे असून गर्भ उत्पन्न करते, म्हणून हे जलाचा भाग आहे असे समजावे. आता बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले ते असे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्यूट करत आहे. ओम नमः शिवाय. तर जलाचं पंचीकरण कसं झालं? आता जलाचा मुख्य भाग कोणता हो? जलाचा मुख्य भाग कोणता आहे? जलाचा मुख्य भाग वीर्य आहे. मग मुख्य भाग आहे तो अर्धा भाग त्याच्याकडं राहतो. ज्या भूताचा जो मुख्य भाग आहे तो अर्धा भाग त्या स्वतःकडे राहतो. जसं आपण एक फळ आणलं तर आपल्याकडं अर्धं फळ राहतं आणि अर्ध्या फळाचे 4 भाग करून बाकीच्यांना दिले जातात. तसंच ज्या भूताचा जो भाग आहे तो त्याच्याकडं अर्धा भाग राहतो. मग जलाचा मुख्य भाग कोणता? बोला बरं मंगेबाई, कोणता आहे जला? हं? मग जलानं स्वतःकडं कोणता अर्धा भाग ठेवून घेतला? जलभूताचा जो भाग आहे तो अर्धा भाग मुख्य त्याने स्वतःकडे ठेवून घेतला आणि अर्ध्या म्यूट करावं. मंगलस्वामी म्यूट करा. लगेच म्यूट करायचं ना. ओम नमः शिवाय. अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेतला. अर्ध्या भागाचे 4 समान भाग केले आणि समान भाग करून बाकीच्या 4 भूतांना दिले. बाकीचे 4 भूत कोणते? जलानं 4 जणाला जी वाटून द्यायचे भाग ती कुणाला देणार आहे वाटून आता? ओम नमः शिवाय. सांगू? हो सांग. कांती, चलन आणि उदर आकाश हे पृथ्वीचे. नाही, कोणत्या भूताला देणार आहे म्हणाले मी. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. जलाने पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश या 4 भूतांना दिले. हां, जलानं स्वतः जल सोडलं तर बाकीचे 4 भूत जे राहिलेले आहेत त्यांना अर्ध्याचा 4 भाग करून 4घांना दिले. म्हणजे 1/8 भाग प्रत्येक भूताला जलानं दिला आणि स्वतःकडे अर्धा भाग ठेवून घेतला. मुख्य अर्धा भाग वीर्य आहे. याचे कारण जल जसे पांढरे असून वृक्षादिकांना उत्पन्न करते. जल पांढरे
आणि वनस्पती जी आहेत, झाडं वृक्ष, त्यांना जल उत्पन्न करतं. जलाशिवाय वनस्पती उत्पन्न होत नाहीत, वाढत नाहीत किंवा जिवंतही राहत नाहीत. म्हणून वृक्षादिकांना जल उत्पन्न करते. तसेच वीर्य ही पांढरे असून गर्भ उत्पन्न करते. वीर्यसुद्धा पांढरंच आहे आणि गर्भ उत्पन्न करतं. म्हणून हे जलाचा भाग आहे असे समजावे. ओम नमः शिवाय. फोन यायला बाप्पाजीचा, बघते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आपण जलाचा मुख्य अर्धा भाग वीर्य आहे. याचे कारण जल जसे पांढरे असून वृक्षदिकांना उत्पन्न करते, तसेच वीर्यही पांढरे असून गर्भ उत्पन्न करते. म्हणून हे जलाचा भाग आहे असे समजावे. आता बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले ते असे. तर आता जलाचा मुख्य भाग वीर्य का? कारण ह्याचे 2 कारणं सांगितले बघा. कोणते कोणते कारणं सांगितले? 2. ओम नमः शिवाय. 2. ओम नमः शिवाय. हां. ओम नमः शिवाय. ते पांढरा आहे आणि वृक्षाधिकांना उत्पन्न करतो. ओम नमः शिवाय. बोला नंदा काकी. ओम नमः शिवाय. कारण जल पांढरे आहे आणि वीर्य पण पांढरच आहे ना. वीर्याचा रंग पण पांढराच आहे आणि जलाचा रंग पण पांढराच आहे. जसं जल वृक्षाची आपण जर झाडाला पाणी दिलं तर वृक्ष वाढते, उत्पन्न होते, तसंच वीर्यापासून गर्भ राहतो, गर्भ उत्पन्न होतो. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. बरोबर. हो, बरोबर आलं. तर राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले ते असे. कसे झाले 4 भाग? आता आपण बघू. जलानं जेव्हा स्वतःकडं अर्धा भाग ठेवून घेतला आणि अर्ध्या भागाचे समांतर 4 भाग केले, त्याच्यातला ती 4 भाग जी केले म्हणजे एक अष्टमांश भाग झाला त्याचा. तर एक अष्टमांश भाग जेव्हा पृथ्वीला दिला तेव्हा मांस तयार झाला. दुसरं तत्व काय सांगितलं? कांती, चलन आणि उदराकाश. जलानं एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला तेव्हा मांस तयार झालं. जलानं एक अष्टमांश भाग जेव्हा तेजाला दिला तेव्हा कांती तयार झालं. जलानं एक अष्टमांश भाग वायूला दिला तेव्हा चलन तयार झालं. आणि जलानं एक अष्टमांश भाग जेव्हा आकाशाला दिला तेव्हा उदराकाश उत्पन्न झालं. ही 4 भूतांना एक अष्टमांश भाग दिल्यामुळं मांस, कांती, चलन आणि उदर आकाश हे उत्पन्न झालेले आहे. हे पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूतास कसे मिळाले ते सांगतो. कसे मिळाले ते सांगतो म्हणतात. तर मांस द्रवीभूत आहे म्हणून पाण्याचा भाग आहे. मांस कसा असतो? वलसर असतं का नाही, म्हणून तो पाण्याचा भाग आहे. पण पृथ्वीच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे त्याला पृथ्वीचे तत्व म्हणतात. पृथ्वीसारखा तो घट्ट पण आहे. जल पातळ असतं आणि पृथ्वी कठीण असते. मग रक्त जसं पातळ आहे तसं मांस पातळ नाही. मांस घट्ट पण आहे आणि ओलसर पण आहे. ओलसरपणा जो आहे तो जलाचा आहे आणि घट्टपणा जो आहे तो पृथ्वीचा आहे. लिहून घ्यायचंय का? आलं लक्षात असंच? ओम नमः शिवाय. लिहून देते. हां हो, घेतात लिहून, लक्षात येते. हां. मांस
लिहा, मांस लिहा, कसं तयार झालं ते मग लक्षात येते पुढे. जलानं आपला स्वतःचा एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला. जलानं आपला स्वतःचा एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला, तेव्हा मांस उत्पन्न झालं. ओम नमः शिवाय. जलाला दिला का पृथ्वीला दिला? जलानं पृथ्वीला दिला. पृथ्वीचं झालं आपलं, आता जल द्यायलंय. आता पृथ्वीने 4 भूताला दिलं, त्याचं झालं पंचीकरण. आता पंचीकरण, जलभूताचं पंचीकरण सुरू आहे. जलानं पृथ्वीला दिला. जलानं आपला स्वतःचा एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला, तेव्हा मांस उत्पन्न झालं. मांसामध्ये ओलसरपणा जलाचा आहे आणि जे घट्टपणा आहे ते पृथ्वीचा आहे, भाग आहे. ओलसरपणा जलाचा आणि घट्टपणा पृथ्वीचा भाग आहे. एवढंच लिहा. आपल्याला कळण्यासाठी लिहायचं, हे आपल्याला लक्षात यावं म्हणून. तसं तर इथं दिलंय ग्रंथात, पण आपल्याला लक्षात यावं म्हणून आपल्या भाषेत ही लिहून घ्यायचंय. काय लिहिलं? ओम नमः शिवाय. हां, ओलसरपणा त्याच्या पुढचं सांगा. ओलसरपणा जलाचा आहे आणि मांस घट्ट असतं का नाही, ती पृथ्वीचा भाग आहे. पृथ्वीचा गुण आहे ती. घट्टपणा ही पृथ्वीचा गुण आहे, आणि ओलसरपणा ही जलाचा आहे, गुण आहे. ओम नमः शिवाय ताई. कष्ट करा, आडवं कष्ट म्हणलं की आलं ना आता. आडवं कष्ट म्हणलं की चालू. मग आडवं उभं आणि आडवं. हो ना, तेच आलं ना आता म्हणलं. हो ना, तेच लक्षात आलं म्हणून विचारावं. तिथं ते बरोबर तिथं आलेलं आहे. ती कोष्टक लक्षात आलं की सगळं लक्षात येतंय. कोष्टक फक्त लक्षात यायला पाहिजे. हां, काय लिहिलं सांगा एकदा. मांस कशी तयार झाली? जलानं आपल्या स्वतःचा एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला, तेव्हा मांस उत्पन्न झालं. मांसामध्ये ओलसरपणा जलाचा ती पृथ्वीचा भाग आहे, घट्ट. पृथ्वीला दिलं ना जलानं एक अष्टमांश. ते नाही का लिहायचं? लिहा ना, ती कसं नाही लिहायचं? सांगू का मी? हो, सांगा. मांस कसे तयार झाले? जलाने आपल्या स्वतःचा एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला, तेव्हा मांस निर्माण झाला. मांसामध्ये जो ओलसरपणा जो आहे तो जलाचा आहे, आणि कठीण भाग जो आहे तो मांस आहे, तो पृथ्वीचा भाग आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बरोबर लिहिलं, छान लिहिलं. आता पुन्हा जलानं आपला एक अष्टमांश भाग जेव्हा तेजाला दिला, जलानं आपला एक अष्टमांश भाग तेजाला दिला, तेव्हा कांती उत्पन्न झालं. लिहिलं का? जलानं आपला एक अष्टमांश भाग तेजाला दिला, तेव्हा कांती उत्पन्न झालं. तर कांतीमध्ये कसं आहे आता बघा, जलाचा भाग आहे
कारण जलामधच्या संबंधाने कांतीमध्ये फेरफार होतात. ती कसे लिहू नका हे सगळं. आपण जर उन्हामध्ये गेलो आणि चेहरा काळा पडल्यासारखा झाला, सुकल्यासारखा जर झाला, तर आपण तोंड धुतलं की तेज येतं तोंडावर, कांती येते. जलाच्या संबंधानं कांती, तेज येतं असल्यासारखं दिसतं, फेरफार होतात. तिथं लिहिलेलं आहे बघा, कांती जिथं लिहिलं आहे ना, तिथं लिहिलेलं आहे हे सगळं. जलाचा भाग आहे, कारण जलाच्या संबंधाने कांतीत फेरफार होतात, पण ही कांती तेजाबरोबर मिसळल्यामुळे तेजाचे तत्व म्हणतात. बोला, काय बोलायचं? ओम नमः शिवाय. खालचं लिहून घ्यायचं का म्हणलं? ग्रंथात आहे ताई, ग्रंथामध्ये आहे ते. कांतीचं दिलेलं आहे ते लक्षात येते का बघा. काय लिहून घेतलं सांगा बरं, त्याच्या पुढचं सांगते पण आम्ही. कांती ओम नमः शिवाय. हा जलाने एक अष्टमांश भाग तो तेजाला दिला तेव्हा कांती उत्पन्न झाला. हा, कांती उत्पन्न झाली. तर जलामुळे कांतीमध्ये फेरफार होतात. जलाच्या संबंधाने कांतीमध्ये फेरफार होतात. लिहा, जलाच्या संबंधाने कांतीमध्ये फेरफार होतात. उदाहरणार्थ आपण उन्हातून थकून आलो, तर आपले चेहऱ्यावरचं तेज कमी झाल्यासारखं होतं. कांती कमी झाल्यासारखी होती. तेज म्हणजेच कांती. उन्हातून थकून आलो तर चेहऱ्यावरची कांती कमी झाल्यासारखी होते. जलाने जर तोंड धुतलं तर पुन्हा ते तेजस्वी दिसते. ओम नमः शिवाय. आपल्या चेहऱ्यावरची कांती खराब कमी होते जास्त होते. उन्हातून थकून आलो आपण, किती सुकल्यासारखा दिसतो चेहरा, कांती कमी जास्त होते. आणि पाण्याने तोंड धुतल्यावर ती तेजस्वी दिसतो, पण चेहरा तेजस्वी होते ती कांती. म्हणून ही तत्व तेजाचं आहे. ओम नमः शिवाय. जलानं वाचून दाखवा काय लिहिलं. ओम नमः शिवाय. उन्हातून थकून आलो, आपल्या चेहऱ्याची कांती खराब होते किंवा सुकल्यासारखी होते, तेव्हा आपण जलाने धुतली तर ते सुंदर दिसते. बरोबर आलं. तीच सांगायचं. आपल्याला कळण्यासाठी लिहायचं, हे ग्रंथात नाही बरं का. आपल्याला लक्षात यावं म्हणून आपल्या भाषेत आपल्याला लिहायचं ते. आता ओम नमः शिवाय पुढचं. जलानं आपला एक अष्टमांश भाग जेव्हा वायूला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं? मंगेताई, काय उत्पन्न झालं? आहे का कोष्टक समोर? जलानं आपला एक अष्टमांश भाग जेव्हा वायूला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं?
हां ओम नमः शिवाय. चलन वायूला ज्याला नाही एक अष्टमंत्र होता वायूला दिला तर चलन. उशीर कुठे गेलता चलन उत्पन्न झालं हं. चलन म्हणलं मग चलन जी आहे ती वायूचा भाग आहे. वायू कसा आहे हो पाण्याप्रमाणे. जल चलन ही आपण पळतो पाणी जसं वाहतं तसं पळतो आपण.